अयोध्येत पोहोचल्यानंतर मोदींचं तेथील नागरिकांनी स्थानिकांनी जोरदार स्वागत केलं। मोदींवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर मोदींची भव्य दिव्य अशी रॅली देखील पार पडली। रॅलीनंतर मोदींनी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केलं आणि आता विमानतळाचं लोकार्पण हे मोदी करत आहेत। अयोध्या नगरीतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचं लोकार्पण हे मोदींच्या हस्ते पार पडत आहे। 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्याआधी मोदींकडून आज अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचा लोकार्पण सोहळा देखील मोदींच्या हस्ते पार पडलेला आहे। मोदी आज अयोध्येमध्ये आहेत आणि यावेळी मोदींनी काही वेळापूर्वीच रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केलंय। त्यावेळेला पाहणी करतानाची ही दृश्य आहेत। मोदी रेल्वे स्टेशनचं पाहणी करताना आणि त्यानंतर आता मोदींच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण देखील होणार आहे। $1400 कोटी खर्च करून अयोध्येमध्ये हे विमानतळ बांधण्यात आलेलं आहे। अयोध्या शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणारं हे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याचं आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। विमानतळाच्या एकंदरीत डिझाईनची पाहणी करताना पंतप्रधान मोदी आपल्याला पाहायला मिळत आहेत। 1400 कोटी खर्च करून हे विमानतळ बांधण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या विमानतळाचं लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे। अयोध्येमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 15,700 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील होतंय। सकाळी 10:55 मोदी अयोध्येमध्ये पोहोचले आणि त्यानंतर मोदींचं भव्य दिव्य रॅली देखील काढण्यात आली। Sir, it's a big honor given to us by the organization. That's it. We can't quote more than this because we are not authorized to talk to the media on those notes. मोदींचा हा अयोध्या दौरा 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि त्या अगोदर अयोध्येमधील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होतंय। काही वेळापूर्वीच रेल्वे स्टेशनचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झालेलं आहे आणि आता विमानतळाचं लोकार्पण हे मोदींच्या हस्ते होणार आहे। मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत। विमानतळाच्या एकंदरीत डिझाईनची पाहणी करताना आपल्याला मोदी यावेळी पाहायला मिळत आहेत। राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याआधीचा हा पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा। अयोध्येमध्ये मोदींचं जोरदार जंगी स्वागत देखील करण्यात आलं, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर आता अयोध्येतील विमानतळाची पाहणी हे पंतप्रधान मोदी आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। राम मंदिरासारखीच प्रतिकृती असणारं हे विमानतळ बांधण्यात आलेलं आहे। या विमानतळामध्ये रामाचा जीवनपट सांगणारे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही चित्र आहेत रामाचा संपूर्ण जीवनपट सांगणारी ही चित्र विमानतळाच्या भिंतीवर साकारण्यात आलेली आहेत। भव्य दिव्य असं हे विमानतळ आणि त्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होतंय। 6 जानेवारीपासून या विमानतळावरून प्रवाशांसाठी विमानांचं उड्डाण सुरू होईल आणि त्याआधी आज मोदींच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण होतंय। हे दृश्य आपण पाहू शकतो। विमानतळाच्या भिंतीवरती रामाचा जीवनपट सांगणारी चित्र रेखाटण्यात आलेली आहेत। अयोध्या नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आज मोदींचं जल्लोषात स्वागत देखील अयोध्येतील नागरिकांनी केलेलं आहे। पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। त्यानंतर मोदींचा भव्य दिव्य असा रोड शो देखील पार पडला। मोदींनी अयोध्येतील रेल्वे स्टेशनचं देखील लोकार्पण केलं आणि त्यानंतर आता मोदी अयोध्येतील विमानतळाचं लोकार्पण करत आहेत।
त्या अगोदर या संपूर्ण विमानतळाची पाहणी ही मोदींनी केलेली आहे. वाल्मिकी महर्षी आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याची सध्या नरेंद्र मोदी पाहणी करतायत. अयोध्या शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर हे विमानतळ आहे. 6000 चौरस मीटर क्षेत्रफळावरती विमानतळाची ही इमारत साकारण्यात आलेली आहे. 1400 कोटी या इमारतीसाठी खर्च करण्यात आलेला आहे. विमानतळाच्या मुख्यद्वारावर राम मंदिराची वास्तुकला देखील पाहायला मिळते. संपूर्ण विमानतळावर रामाचा जीवनपट दर्शवणारी चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि याच चित्रांचा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा घेतला जातोय, पाहणी केली जाते. या संपूर्ण विमानतळाची पाहणी हे मोदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर मोदींच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण केलं जाणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. राम मंदिराचं लोकार्पण मोदींच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि त्याआधी अयोध्येमधील विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते आज पार पडतंय. भव्य दिव्य असा आज कार्यक्रम मोदींनी आयोजित केलेला होता आणि याच माध्यमातून अयोध्येतील रेल्वे स्टेशनचं लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता विमानतळाचं लोकार्पण देखील मोदी करतायत. 6000 चौरस मीटर अंतरावर पसरलेली ही संपूर्ण इमारत आहे. हे विमानतळ आहे आणि या विमानतळाची मोदींनी पाहणी केली. अगदी थोड्या वेळात या विमानतळाचं लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते होईल. या विमानतळाच्या मुख्यद्वाराजवळ रामाची प्रतिमा देखील साकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या विमानतळाच्या सर्व भिंतींवर रामाचा संपूर्ण जीवनपट सांगणारी चित्र देखील रेखाटण्यात आलेली आहेत आणि याच रामाचा जीवनपट सांगणाऱ्या चित्रांची पाहणी सध्या मोदी करताना पाहायला मिळत आहेत. या विमानतळाची संपूर्ण पाहणी देखील मोदींनी केलेली आहे.